रांगेतील पहिले मानाचे वारकरी दाम्पत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते। नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव वालेगावकर आणि सौ सुशीलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशी निमित्त मानाचे वारकरी ठरले। मागील 20 वर्षांपासून ते वारी करतायत। मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कारही करण्यात आला। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते, तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी उपस्थित होते। तर यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषद शाळेचे 2 शाळकरी मुलं हे देखील पूजेमध्ये सहभागी झाली होती। जवळ आज आमची 4थी वेळ आहे। ही पण आम्हाला कार्तिकची पूजा करायला भेटली, हे आमचं सौभाग्य आहे माझं आणि सगळ्या आमच्या घरादारांचं, सगळ्यांना त्याचा आशीर्वाद भेटला पाहिजे। तर विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे चरणी की बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि हा पाऊस बंद होऊ दे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली। या महापूजेसाठी आणि कार्तिकी एकादशी निमित्त शिंदे शनिवारपासूनच सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले होते। यावेळी त्यांनी कीर्तनाचा आनंद घेतला, तर त्यांनी भजनावर ठेका देखील धरल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता दर्शन मंडप उभारणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। या ठिकाणी वारकऱ्यांचा विमा काढला, अनेक योजना आपण वारकऱ्यांसाठी केल्या आणि आता जे आपलं पत्रचाळ आहे तिथं आपण दर्शन मंडप करतोय ना, 100 किती कोटी 130 कोटी तेव्हा मंजूर आपण केले आणि त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर दर्शन मंडप उभं राहत आहे आणि खऱ्या अर्थाने हे देखील आपल्या वारकऱ्यांना किती तास रांगेत उभं राहावं लागतं, पण ते झाल्यावर एकदम आरामशीर शांतपणे त्यांना 5 तासात दर्शन होईल आणि बसण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे। पुढील आठवड्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत। 21 दिवसांची निवडणूक प्रक्रिया पार पडताना दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, तर शेवटच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता ही निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली जाते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन सावंत यांची गुप्त बैठक पार पडली। बैठकीला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी घारे आणि सावंत एकत्र आलेले आहेत। रायगड जिल्ह्यातील रोहा शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सलग 3 वेळा नगरसेवक राहिलेले समीर सपकाळ हे काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। आगामी रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्ह दिसतात। त्यामुळे आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत समीर सपकाळांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजतोय। 2013 पासून तब्बल 12 वर्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार विराजमान आहेत। यंदा मात्र अजित पवारांच्या बिनविरोध निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटत खोडा घातलेला होता। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर मोहोळ 2 पावलं मागे झाले। त्यामुळे पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जाते, तर सचिवपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड होण्याची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यासह राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं। मात्र अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याची माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत। सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे की नाही, उद्धव ठाकरे याचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे।
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जगाला नवा विजेता मिळणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे. आता पहिल्यांदाच वर्ल्ड कप न जिंकणारे 2 संघ हे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. भारताचा दक्षिण आफ्रिकेशी होणारा सामना हा दुपारी 3 वाजल्यापासून नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरती रंगणार आहे. तर दरम्यान भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसऱ्यांदा महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये अंतिम फेरी गाठलेली होती, पण दोन्ही वेळेस उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आज भारत इतिहास रचणार का याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय. मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवरती प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे. बेकायदेशीर सभा आणि पोलिसांच्या आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल रॅली आयोजकांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात आंदेकर कोमकर टोळी युद्धातून पुन्हा एकदा हत्या झाली आहे. पुण्यातील कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्यानं वार करून खून करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र हत्या झालेला गणेश काळे हा कोमकर टोळीचा सदस्य समीर काळेचा भाऊ आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून सध्या तुरुंगात आहे. दरम्यान या 4 पैकी एका आरोपी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची कृष्णा आंदेकर सोबत ससून रुग्णालयामध्ये भेट झाल्याची माहिती आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये कृष्णा आंदेकरला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि तेव्हा ही भेट झालेली होती. जैसे ही इंफॉर्मेशन मिली, वरिष्ठ ऑफिसर्स घटनास्थल पर पहुंचे. यहाँ पे एक ऑटो ड्राइवर के ऊपर फायरिंग हुई थी और जगह पे ही उनकी मौत हो गई. हमारी टीमें और क्राइम ब्रांच इन्वेस्टिगेशन कर रही है. जल्दी ही हम आरोपियों को अटक करेंगे. अकोल्यातल्या बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या प्रकरणामध्ये हत्येचं गूढ अखेर अकोला पोलिसांनी उघड केलंय. अक्षयच्या मारेकऱ्यांनी हत्येसाठी 2 देशी पिस्तूल आणि कोयत्याचा वापर केला होता. त्यानंतर मृतदेह एका शेतातल्या टिनाच्या शेडमध्ये जाळून त्याची राख बाळापूरच्या नदीपात्रामध्ये फेकून दिली होती. पोलिसांनी नदीपात्रातील हाडं ताब्यात घेतली आहेत. तर डीएनए चाचणी सुरू असून या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये डोळ्यात मिरची पूड आणि 2 देशी पिस्तुलासह कोयत्याचा वापर करून अक्षय नागलकरची हत्या करण्यात आलेली होती. फलटणमध्ये महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली. या प्रकरणामध्ये तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश हे देखील देण्यात आले. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीच्या प्रमुख अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते या फलटणमध्ये दाखल झाल्यात. या प्रकरणाशी संबंधित सखोल चौकशी केली जाते. तर या प्रकरणामध्ये कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय. झाल्याचं मला या ठिकाणी मगाशी आमच्या एसपीने सांगितलं आणि त्या सातपुते मॅडम आजच फलटणला आलेल्या आहेत. एसआयटी याच्या मुळाशी जाईल. त्या बिचाऱ्या डॉक्टर महिलेला हे अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलायला लावणारे कोण आहेत. एसआयटी मध्ये सगळं निघत आणि त्याला सगळ्यांना कडक शासन. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जरांगेंनी पीडित कुटुंबाकडून घटनेची माहिती घेतली. यानंतर जरांगेंनी तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन केला आणि एसआयटी गठीत करण्यासंदर्भात चर्चा केली. कुटुंबाचं म्हणणं होतं एसआयटी नियुक्त म्हणून गरजेचं आहे. आपण मुख्यमंत्री साहेबांच्या ओएसडींना फोन लावून एसआयटी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली. आज उद्या 2 दिवसाच्या आत एसआयटी सगळी गठीत करू. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा याकरता परळीतील शंकर शेजूळ 100 किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत. पायी प्रवास करून ते बीडच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. आज सकाळी कन्हेरवाडी इथं असलेल्या दिवंगत आमदार रघुनाथराव मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन शेजूळ यांनी बीडचा प्रवास सुरू केलाय. बुधवारी दुपारी ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. तर दरम्यान यावरून सुरू असलेल्या राजकारणाचा त्यांनी निषेध केलाय. माझं गाव कन्हेरवाडी ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी यांना न्याय मागण्यासाठी निघालो आहे. ग्राहक आता जर झालेली चौकशी जर अशी सार्वजनिक करत असेल
तर हे खूप निषेधार्थ आहे आणि हे चुकीचं आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद फलटणमध्ये देखील पाहायला मिळाले. शनिवारी रात्री फलटण शहरामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर फलटणकर जनतेनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहत मृत महिला डॉक्टरला आदरांजली वाहिली. यावेळी फलटणकरांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं शस्त्रबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर जहाल नेता मलोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू यानं आपल्या 60 सहकाऱ्यांसह 15 ऑक्टोबरला गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर शरणागती पत्करलेली होती. या शरणागतीनंतर केंद्रीय समितीनं भूपतीला गद्दार संबोधत त्याच्यावरती गंभीर आरोप केले होते. अखेर 1 नोव्हेंबरला जिल्हा पोलिसांच्या मदतीनं एक चित्रफित प्रसिद्ध करून भूपतीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले. आता परिस्थिती बदललेली आहे, शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात या असं आवाहन त्यानं या चित्रफितीद्वारे चळवळीतील सक्रिय नक्षलवाद्यांना केलेलं आहे. 16 सितंबर को मैंने पहली बार हथियारबंद संघर्ष का विराम प्रकट करते हुए स्टेटमेंट जारी किया था और उसके बाद गढ़चिरौली, माड़, पूर्व बस्तर के साथियों ने भी वहां से हथियारबंद संघर्ष को छोड़ने का निर्णय पर वे लोग भी स्टेटमेंट जारी किए हैं. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील नवरगाव इथल्या महिला सरपंचाला 80,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचं काम पूर्ण झाल्यावरती बिल काढण्यासाठी बिलावर सही मागितली असता 80,000 रुपयांची लाच मागितली. तपासणीत लाच मागितल्याचं सिद्ध झाल्यानं यवतमाळ लाचलुचपत विभागानं सरपंचाला अटक करून मारेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. सरपंच सुचिता कुमरे असं अटक करण्यात आलेल्या सरपंच महिलेचं नाव आहे. रायगडच्या महाडमध्ये मनसेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांना अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. पंकज उमासरे यांच्या महाडमधील चौदार तळे इथल्या दुकानामध्ये शिरून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये पंकज उमासरे जखमी झालेले असून त्यांच्यावरती महाडच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तसंच मारहाणी प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान पंकज उमासरे यांनी 2 दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्यावरती टीका केलेली होती आणि टीका केल्याच्या रागामधून मारहाण झाल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येतोय. देवदर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या बसचा इगतपुरीमध्ये अपघात झालाय. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्याजवळ हा अपघात झालाय. अपघातामध्ये रायगडच्या कर्जतमधील 6 प्रवासी हे जखमी झालेले आहेत, तर बस चालक दत्ता ढाकवळ आणि सुरेश अण्णा लाड या 2 व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू झालाय. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारामध्ये अंदाजे 100 किलो वजनाची मगर आढळली. जवळपास 8 फुटाची ही मगर गवतामध्ये दिसल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर सर्पमित्र आणि गावकऱ्यांच्या मदतीनं वनविभागाला मगर पकडण्यामध्ये यश आलंय. या मगरीला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती ही वनविभागाकडून देण्यात आली आहे. रायगडच्या कर्जतमधील नाट्यगृह सध्या तळीरामांचा अड्डा बनलाय. नाट्यगृहामध्ये चक्क दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटही आढळून आली आहेत. 2008 मध्ये हे नाट्यगृह उभारण्यात आलं होतं. आतापर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा खर्च या नाट्यगृहावरती करण्यात आलाय. मात्र आता या नाट्यगृहाची बिकट अवस्था समोर आली आहे. अकोल्याच्या तेऱ्हारामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बसून समाधी आंदोलन केलंय. शहरातील माळेगाव नाका ते पीपी पेट्रोल पंपादरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. यामुळे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून यावरती गतिरोधक बसवण्याची मागणी ही नांदोकार आणि आंदोलकांद्वारे करण्यात आली. लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्याचं आश्वासन त्यांना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे दर सध्या निच्चांकी पातळीवरती असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं जनआक्रोश मोर्चा काढलाय. शिवसेना जिल्हा उपप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये जळगावच्या किनोदगाव या परिसरामध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये परिसरातील हजारो शेतकरी हे मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय पथक राज्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधित भागातील नुकसानीची पाहणी करणारे 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात हे पथक दाखल होणार आहे. हे पथक मंगळवारी आणि बुधवारी विविध भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येणार असून केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव
RK पांडेय यांच्या नेतृत्वाखालील पथकात 8 जणांचा समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती मिळते. 5 आणि 6 डिसेंबरला पुतीन भारत दौऱ्यावरती येणार असल्याची शक्यता आहे. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन भारताला भेट देणार आहेत. तसंच रशियाचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री हे देखील 4 डिसेंबर रोजी भारतात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच देशभरामध्ये आता लग्न सराईची धूम सुरू झाली आहे. देशभरामध्ये 45 लाख लग्न लागण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. व्यापारी संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री अर्थात CTIच्या अंदाजानुसार मोठी आर्थिक उलाढाल ही देखील या लग्न सोहळ्यांमुळे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देशभरामध्ये 5 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा ही व्यापारी व्यक्त करताय. तर या उलाढालीमध्ये लग्नांसाठी कपडे, साड्या, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाया, भेटवस्तू, सजावट यांवरती 45% खर्च होत असतो. तर मंगल कार्यालय, हॉटेल, केटरिंग, फुलांची सजावट आणि फोटोग्राफीसाठी 55% इतका खर्च अपेक्षित असतो. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये स्कूल व्हॅनच्या धडकेमध्ये 2.5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. अपघाताचा सरार CCTVमध्ये चित्रित झालाय. अपघातानंतर व्हॅन चालक हा फरार झाला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमधील कुरावार या पुलावरती मोठा अपघात टळलाय. श्वानाला वाचवण्याच्या नादामध्ये कार चालकानं अचानक ब्रेक दाबला. मात्र मागून येणाऱ्या ट्रकनं कारला धडक दिली. यावेळी ट्रक चालकानं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जड वाहनामुळे कार ही फरफटत गेली. अपघातामध्ये नागपूरमधील जोडपं आणि मुलगी हे थोडक्यात बचावलेले आहेत. दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय. नोएडामधील मायवूड सोसायटीमधील एक व्यक्ती फेरफटका मारण्यासाठी गेलेला असता एका कुत्र्यानं त्याच्यावरती हल्ला केला. त्या व्यक्तीनं कुत्र्याचा प्रतिकार करत त्याला चपलेचा धाक दाखवत पळवून लावलं. यानंतर थोडं पुढे जाताना त्याच व्यक्तीवरती दुसऱ्या कुत्र्यानं हल्ला केला आणि बघता बघता कुत्र्यांच्या टोळीनं त्याला घेरलं. या युवकानं बहादुरी दाखवत कुत्र्यांपासून स्वतःला सोडवलं आणि या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेरामध्ये कैद झालेला असून आता सोसायटीकडून कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुष्कर मेळा पार पडतोय. या मेळ्यामध्ये ढोल आणि झांजांच्या तालावरती सजवलेले घोडे नाचतात. देशभरातील 18 घोड्यांनी केलेलं नृत्य हे मेळ्याचं आकर्षण ठरलंय. या मेळ्याला स्थानिकांसह परदेशी पर्यटकांनी देखील हजेरी लावली आहे. लखनौ शहराला युनेस्कोकडून क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून घोषित करण्यात आलंय. या सन्मानामुळे लखनवी पाककृती आणि खाद्य संस्कृतीला जागतिक ओळख मिळणार आहे. हैदराबाद नंतर हा सन्मान मिळवणारं लखनौ हे भारतातील दुसरं शहर ठरलंय. लखनवी खाद्य संस्कृतीतील डुंडे कबाब, गलौटी कबाब, लखनवी बिर्याणी आणि निहारी या पदार्थांचा यामध्ये विशेष उल्लेख आहे. भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी अखेर टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 20 वर्षांहून अधिक काळ भारतीय टेनिसला गौरवशाली कारकीर्द देणाऱ्या बोपण्णा यांच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसलाय. रोहन बोपण्णा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबच्या घुमान इथं संत नामदेवांच्या 755व्या प्रकाश उत्सवाच्या निमित्तानं आयोजित भव्य सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. गुरुदासपूर जिल्ह्यातील किशनकोटजवळील घुमान इथं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि पंजाबच्या सांस्कृतिक संबंधांना अधिक बळ देणारा ठरणार आहे. दरम्यान शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनचं भूमिपूजन देखील होणार आहे. तर यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संत नामदेवांच्या कार्याचा गौरव म्हणून दिला जाणारा बाबा नामदेव सन्मान पुरस्कार हा देखील प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बिहार निवडणूक प्रचारादरम्यान पकोडे तळल्याचं पाहायला मिळालं. बिहारच्या VIP राघोपूर इथल्या
विदुपूर मार्केटमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय अचानक एका पकोड्याच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांनी स्वतः गरम तेलामध्ये पकोडे काढण्याचं पाहायला मिळालं. सध्या त्यांचा हा पकोडे पॉलिटिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील सोलाकसामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 22 जणांचा चावा घेतलाय. शहरातील विविध ठिकाणी या कुत्र्यानं दुचाकीसह रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चावा घेतला आणि जखमी केलाय. कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. निलगिरी जिल्ह्यातील पंडालूर इथल्या पुंजावयाल या मध्यरात्री एका बिबट्यानं घरासमोर झोपलेल्या मांजरीची शिकार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये मांजरीनं कसाबसा स्वतःचा जीव वाचवून धूम ठोकली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यामधचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक राज्य उत्सव मिरवणुकीमध्ये 5 जणांवरती चाकू हल्ला करण्यात आलाय. लक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरून मिरवणूक जात असताना अचानक आलेल्या तरुणांच्या टोळीनं चाकूनं 5 वार केले. दरम्यान चाकू हल्ला कशासाठी झाला आणि हल्लेखोर कोण होते याचा तपास पोलीस करतायत. दरम्यान या चाकू हल्ल्यातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. लखनौ कानपूर महामार्गावरती काही टवाळखोर तरुणांनी दुचाकीवरून जीवघेणी स्टंटबाजी केली. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. दुचाकीचं एक चाक हे हवेमध्ये ठेवून तसंच दोन्ही हात सोडून हे तरुण स्टंटबाजी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांकडून या तरुणांचा शोध घेतला जातोय. आणि यानंतर पुढची एक सविस्तरपणे बातमी पाहूयात. आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये विश्वविजेतेपदासाठी लढत होणार आहे. भारतीय संघ 3ऱ्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल खेळणार आहे. पण भारतीय संघाला प्रतीक्षा आहे ती पहिल्या विश्वविजयाची. पाहूयात या अंतिम लढतीच्या पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी सिद्धेश कांसेचा हा खास रिपोर्ट. 47 वर्षांची प्रतीक्षा, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा आणि ही ट्रॉफी हातात घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हरमनप्रीत कौरची टीम इंडिया रविवारी ICC वुमेन्स वन डे वर्ल्ड कपच्या फायनलसाठी सज्ज झाली आहे. याच मैदानात गुरुवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व मोडीत काढलं. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौरच्या लढाऊ बाण्यानं कांगारूंनी दिलेलं 339 धावांचं भलं मोठं आव्हानही भारतानं 9 चेंडू राखून पार केलं. त्यामुळे रविवारच्या अंतिम सामन्याआधी भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलाय. महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडप्रमाणे दक्षिण आफ्रिकन संघही तुलनेत बलाढ्य समजला जातो. गेल्या 2 ICC T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेनं फायनल गाठली होती आणि आता वन डे विश्वचषकाच्या फायनलपर्यंतही या टीमनं मजल मारली आहे. महत्त्वाचं म्हणजे याच विश्वचषकातल्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करून थेट विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्याची संधी भारतीय संघासमोर आहे. 1978 साली भारतीय महिला संघ पहिल्यांदा महिला विश्वचषकात खेळला होता. तेव्हापासून आज तगायत भारत विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. 2005 आणि 2017 साली भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला खरा, पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड समोर भारताला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. पण आता पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न साकार करण्याची हीच ती वेळ. मैदानही आपलंच आहे, त्यामुळे भारतीय संघ या संधीचं सोनं कसं करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आजवर 12 वेळा वुमन्स वन डे वर्ल्ड कप खेळवण्यात आलाय, पण या स्पर्धेत वर्चस्व गाजवलं ते 7 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया, 4 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडनं आणि एकदा न्यूझीलंडनं. पण यंदा महिला क्रिकेट विश्वाला नवा विजेता मिळणार आहे. पण विश्वचषकाची ती ट्रॉफी कोण उंचावणार? हरमनप्रीत कौरची टीम इंडिया की दक्षिण आफ्रिका? याचं उत्तर रविवारी रात्री मिळेल. सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई.
आणि यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा एबीपी माझा. राज्यात 15,000 पदांसाठी पोलीस भरती